नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. गुरुवारी येणारी भुतळी अमावस्या ही अमावस्या साधी नसते. या दिवशी केलेले काही छोटे उपाय आपल्या आयुष्यात मोठे बदल घडवू शकतात. तुम्ही कधी पाहिले आहे का, कधी कधी घराजवळ कावळा येतो आणि काहीतरी खायला शोधतो. पण तुम्हाला माहिती आहे का, या दिवशी कावळ्याला खायला घालणे खूप मोठे धार्मिक महत्त्व मानले जाते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण उपाय खूप छान पाहणार आहोत. हे उपाय केले तर तुमच्या मागचे पितृदोष पूर्णपणे कमी होतील आणि याच अमावस्याला हे उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. भुतळी अमावस्याचे महत्त्व. हा दिवस पितरांसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. विशेषतः जेव्हा अमावस्या गुरुवारी येते तेव्हा तिचे महत्त्व आणखीन वाढते. असे मानले जाते की या दिवशी आपल्या पूर्वजांची ऊर्जा आपल्या आसपास असते. म्हणून या दिवशी त्यांना स्मरण करणे आणि त्यांना तृप्त करणे खूप आवश्यक मानले जाते. म्हणूनच या दिवशी काही धार्मिक उपाय आपण करणार आहोत. या दिवशी कावळ्यांचे काय महत्त्व आहे? आपल्या हिंदू धर्मात कावळा हा साधा पक्षी मानला जात नाही. तो पितरांचा दूत मानला जातो. म्हणजे आपण कावळ्याला जे अन्न देतो ते आपल्या पूर्वजापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे. म्हणूनच या दिवशी कावळ्याला अन्न देणे खूप महत्त्वाचे आणि पुण्याचे काम समजले जाते. असे केल्याने आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणूनच या दिवशी कावळ्यांना जे आवडते ते अन्न खायला दिले पाहिजे. आता मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय गुरुवारी भुतळी अमावस्यालाच करायला हवा. सकाळी लवकर उठा, अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, घरात देवाजवळ एक दिवा लावा. आता एक थाळी घ्या, त्यात पोळी किंवा भाकरी ठेवा. थोडा गोड पदार्थ, साखर किंवा गूळ घेतला तरी चालेल. थोडं पाणी घ्या. हे अन्न घराच्या बाहेर किंवा आपल्या गच्चीवर छतावर नेऊन ठेवा आणि मनात म्हणा, हे आमच्या पितरांनो, हे अन्न स्वीकारा आणि आम्हाला आशीर्वाद द्या. कावळा येऊन खात असेल तर तो खूप शुभ संकेत मानला जातो. हे केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात? आपल्या घरातील पितृदोष पूर्णपणे कमी होतो आणि पितरांचे आशीर्वाद आपल्याला भरभरून मिळतात. घरात शांतता येते. आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतात. आर्थिक स्थिती सुधारते. अनेक लोक सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाले आहेत. म्हणूनच हा उपाय करणे खूप महत्त्वाचे आहे आणि या भुतळी अमावस्येला केलेला हा उपाय तुमचे आयुष्य बदलून टाकेल. फक्त मनात श्रद्धा ठेवा आणि उपाय करा. हा उपाय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही जर हा वरचा उपाय करत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. जर तुमच्या गच्चीवर कावळा आला असेल तर त्याला हाकलू नका. अन्न वाया जाऊ देऊ नका. मनात वाईट विचार ठेवू नका. हे सगळं करत असताना ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा. यामागची एक छोटी कथा मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुमचा यावर विश्वास बसेल. खूप वर्षापूर्वी एक कुटुंब होतं. त्यांच्या घरात नेहमी भांडणं होत होती. अडचणी खूप होत्या, आर्थिक होत्या आणि आरोग्याच्या पण अडचणी खूप होत्या आणि काहीच नीट चालत नव्हते.
एक दिवस त्यांनी एका ज्ञानी व्यक्तीकडून हा उपाय ऐकला. त्यांनी भुतळी अमावस्याला कावळेला अन्न देणे सुरू केले. काही दिवसांनी त्यांच्या घरात शांतता येऊ लागली आणि हळूहळू त्यांच्या अडचणी कमी झाल्या. तेव्हा त्यांना समजले की हा उपाय किती प्रभावी आहे आणि या उपायाचे काय महत्त्व आहे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून तो दरवर्षी या अमावस्याला हा उपाय नक्की करतो. आणखीन एक उपाय सांगते, जर शक्य असेल तर याच दिवशी तो पण करा. पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. जर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचे झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाला पाणी घाला. दिवा लावा. हेही पितरांसाठी खूप शुभ मानले जाते. आपण आपल्या आईवडिलांना जिवंत असताना जसा आदर देतो तसाच आदर आपल्या पूर्वजांनाही द्यायला हवा, कारण त्यांच्यामुळे आपण आज येथे आहोत. म्हणूनच आपले पितृ जर समाधानी आणि प्रसन्न असतील तर आपण देखील प्रसन्न राहू. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा जय पितृदेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा उपाय जर तुम्ही केला तर तुमचे पूर्ण आयुष्य बदलून जाईल. आणि हे उपाय काही कठीण नाहीत, काही तुम्हाला पैशांनी विकत आणायचं नाही. जेवढं घरी केलं आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. आणि हे दोन्ही उपाय तुम्ही घरच्या घरी नक्की करू शकाल. यामध्ये सगळे घरचे सामान आहे. फक्त मनापासून करा आणि श्रद्धेने करा. मग बघा तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला खूप आशीर्वाद देतील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.